सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय युवा संत दादासाहेब यांच्या आशीर्वादाने नवीनच आरोग्यदूत संकल्पनेअंतर्गत जागतिक सूर्य दिन नमस्कार निमित्त मखमलाबाद केंद्रावर एक दिवसीय भव्य दिव्य सूर्य नमस्कार योगा प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। 16 फेब्रुवारी जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त मखमलाबाद येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सूर्य नमस्कार आणि योग प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। अनेक भाविक सेवेकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा आरोग्य दूत प्रतिनिधी सुनीता निवृत्ती काकड, मखमलाबाद केंद्र प्रतिनिधी भगवान पवार, साहेबराव पिंगळे, सीबी मोरे, बापू खेमनार, मीराताई मंडलिक, योग प्रशिक्षक सुभाष कोल्हे, केंद्रातील आरोग्यदूत प्रतिनिधी आणि कार्यरत सेवेकरी यांचे सहकार्य लाभले। प्रास्ताविक आणि आरोग्यदूत संकल्पना सुनीता काकडे यांनी मार्गदर्शन केले। योग प्रशिक्षक सुभाष कोल्हे यांनी सर्वांना सूर्य नमस्कार योग प्रशिक्षण मार्गदर्शन केले। मखमलाबाद केंद्र प्रतिनिधी भगवान पवार, सीबी मोरे आणि साहेबराव पिंगळे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। एकूण 200 सेवेकऱ्यांनी 2 टप्प्यांमध्ये शिबिराचा लाभ घेतला। आज जागतिक सूर्यनमस्कार दिन आहे। त्याचं औचित्य साधून अशा हजारो केंद्रांमध्ये आज हे सूर्यनमस्काराचं प्रशिक्षण सगळ्यांना दिलं जाणार आहे, जेणेकरून सगळे सेवेकरी यांना सुआरोग्य लाभो। हे सूर्यनमस्काराचं वैशिष्ट्य आहे की जर तुम्ही सूर्यनमस्कार दररोज केले तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभणार आहे 100%। तर अवश्य आपण याच्यामध्ये आपला सहभाग घ्यायचा आहे आणि दररोज सूर्यनमस्कार करायचे आहे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आज स्वामीनगर स्वामी समर्थ केंद्र येथे एक दिवसीय सूर्यनमस्कार जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त योगा आणि सूर्यनमस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याला चांगला प्रचंड प्रतिसाद आहे आणि आम्ही हाच कार्यक्रम कायमस्वरूपी शक्यतो प्रत्येक आठवड्याला केंद्रामध्ये घेणार आहोत, कायमस्वरूपी सुरू ठेवणार आहोत। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जागतिक सूर्य दिन नमस्कार दिनानिमित्त आज आपण मखमलाबाद येथील स्वामीनगर केंद्रामध्ये आपण एक दिवसीय भव्य दिव्य सूर्य नमस्कार दिन योग शिबिर प्रशिक्षण घेत आहोत। सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय युवा संत दादासाहेब यांच्या आशीर्वादाने आरोग्यदूत संकल्पने अंतर्गत आज आपण हे सेवा रुजू करत आहोत। तर आरोग्यदूत संकल्पना म्हणजे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अंतर्गत आपले आरोग्यदूत प्रतिनिधी हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथे प्रशिक्षण घेतात आणि आपल्या केंद्रावर ते सेवा रुजू करतात। तर आपले जे आरोग्यदूत प्रतिनिधी तर ते योग प्राणायाम म्हणजेच घरगुती आयुर्वेद, आजीबाईचा पाठवा, हस्तमुद्रा, ॲक्युप्रेशर पॉइंट, पंचकर्म आणि जे काही आहे घरगुती आयुर्वेद आपले आरोग्यदूत प्रतिनिधी प्रत्येक केंद्रात हे मार्गदर्शन करतात आणि आपल्या केंद्रावर सुद्धा हे आपण आरोग्य वर्ग सुरू केलेले आहेत। तर परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने जे काही आहे आपल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मार्गात आज हजारो केंद्र आहे भारतभर। तर ह्या प्रत्येक केंद्रामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त भव्य दिव्य एक दिवसीय असं जागतिक सूर्यनमस्कार तसेच भव्य दिव्य एक दिवसीय योग प्रशिक्षण शिबिर सर्व सेवा रुजू करत आहेत। तर आपले हे आरोग्यदूत प्रतिनिधी आज प्रत्येक केंद्रांवर ही सेवा रुजू करत आहे। आपल्या मार्गात 80% समाजसेवा आणि 20% अध्यात्म याला अनुसरून जे काही आहे ते उपक्रम राबवले जातात, जसे गंगा गोदावरी स्वच्छता अभियान, कुशावर्त स्वच्छता अभियान, मोफत आरोग्य शिबिर तसेच आदिवासी पाडे येथे मोफत औषधी वाटप केले असतात। म्हणून ही सेवा आपले सगळे सेवेकरी हे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने ही सेवा रुजू करत असतात। आज मखमलाबाद केंद्रावर प्रचंड प्रतिसादात आज सर्व सेवेकरी इथे कार्यक्रमासाठी आलेले आणि अतिशय सुंदर सर्वांनी सहकार्य केलेले आहे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। मी सुभाष कोल्हे योगा टीचर आहे।
आणि मला या जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त ह्या आपल्या केंद्रामध्ये प्रशिक्षक म्हणून बोलवलं गेलं, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो आणि माझी सेवा ह्या स्वामी समर्थ चरणी रुजू करण्यासाठी मी तयार आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ. स्टार न्यूजसाठी अदिती पेंढारी, नाशिक.